जगाच्या हक्काची जगाच्या हक्काची भाजीपाला व्यापारी एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य करा। इस्लामपूरचा बाजार ह्यो आठवड्याचा गुरुवार आणि रविवारचा बाजार इस्लामपूर नगरपालिकेनं काल 29 तारखेपासून संबाप्पाच्या देवापाशी न्यायचा निर्णय घेतला। निर्णय घेतल्यानंतर आमच्या सर्व इस्लामपूरच्या व्यापाऱ्यांनी तो बाजार इथनं हलवू नका म्हणून आम्ही निवेदन नगरपालिका पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालयामध्ये दिलेलं आहे बेमुदत। आमची मागणी अशी आहे की गेले 40 ते 50 वर्ष या इस्लामपूर शहरामध्ये या चौकामध्ये बाजार भरतोय। तो बाजार इथंच आहे असाच इथं बाजार राहावा म्हणून आमची मागणी नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलं, पण नगरपालिकेनं त्याच्यावर काय मान्य केलं नाही। तो बाजार संबाप्पाच्या देवापाशीच न्यावा असा त्यांचं म्हणणं आहे की आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तो बाजार हा इथंच राहावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। आज कोल्हापूरला गेला, सांगलीला गेला, वडगावला गेला, कराडला गेला, आठवड्याचे बाजार सगळं रस्त्यावरच आहेत। पण इस्लामपूरच्या नगरपालिकेला इथल्या बाजाराची काय अडचण झाल्या व जो बाजार येतोय रस्त्यावर बसतोय त्याचा प्रशासनाने लक्ष घालावं। इस्लामपूरच्या बाजाराचा संबंध काय येतोय त्याला, म्हणजे बाजार बाहेर केला या बाजार बाहेर तिकडे न्यावा। तर आमची मागणी एकच आहे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना, तो बाजार इथंच ठेवावा आणि लवकरात लवकर याचा निर्णय घेऊन प्रशासनाने आणि नगराध्यक्ष साहेबांनी याचा निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा। गेले दोन दिवस झाले आमचे सर्व व्यापारी इथं उपोषणाला बसलेले आहेत, तरी नगराध्यक्षांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी इथं येऊन याचा निर्णय घेऊन आम्हाला ठोक निर्णय द्यावा। जोपर्यंत आमचा निर्णय इथं फायनल करत नाहीत, निकाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही आणि आम्ही काय बेमुदत उपोषण आम्ही सांगितलेलं आहे, बेमुदत उपोषण सांगितलेलं आहे आणि जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत ठामपणे आम्ही इथं बसणार आहे। जोपर्यंत आम्हाला इथं आम्हाला बसायची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय इथनं हलणार नाही याची त्यांनी पण नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर निर्णय लावा। माझी नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना की एकच विनंती आहे की इथं जेवढे गोरगरीब बसतात त्यांच्यासाठी कुठंतरी त्यांनी सहकार्य करावं, त्यांच्यावर अन्याय करू नये। कारण आज इथं जे मार्केट भरते भाजीपाला म्हणा, जेवढं आहे भाजीपाला किराणा मेडिकल म्हणा, सर्व सोयीनुसार इथं सर्व काही मिळते। माणूस भाजीपाला खरेदी जर करायला आल्यानंतर सर्व काही घेऊन जाते। इथं सर्व काही लोकांची व्यवस्था होत्या, तिकडं कशाची व्यवस्था नाही, तिथं किराणा दुकान नाही, तिथं मेडिकल नाही, काही सुद्धा नाही। इथं व्यापार होतोय तसा तिथं लोकांचा दिवसामध्ये 200 रुपयाचा पण व्यापार होत नाही, या जायचा 400 रुपये खर्च आहे। गोरगरीब आजी आहे, तिथं वयस्कर लोक आहेत, त्यांचा नेण्या आणण्याचा खर्च कसं काय बाहेर निघल, हा नगरपालिकेनं गोरगरिबांची दाद घ्यावी। इथं लोक आज 2 दिवस झालं बसताय, यांच्यावरती उपासमारीची वेळ नाही यावी हीच फक्त तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे। काही माझ्या बहिणी आहेत तिथं, कोणी विधवा आहेत, कोणाचे नवरे नाहीत, त्यांचे लहान लहान मुलं आहेत की त्यांना पण नाही जमत, त्यांची घरं वगैरे इथं जवळ असल्यामुळे त्यांना हे सोयीस्कर होतंय, त्यांचा पण जरा त्यांनी विचार केला पाहिजे त्या लोकांचा सुद्धा। एवढीच माझी विनंती आहे की त्यांनी फक्त आम्हाला सपोर्ट करावा आणि जेवढी इथं जागा आहे तेवढ्यात आम्ही हे व्यापारी सगळे आतल्या साईडला सगळी काही जागा वाटून घेऊ, आम्ही त्यांना सहकार्य करू। एवढीच फक्त विनंती आहे की त्यांनी आमच्यासाठी सहकार्य करावं। अंबाबाईच्या देवळापाशी आमचा तत धंदा होत नाही, आम्हाला रिक्षाला न्यायला 200 आणायला 200 400 रुपये आम्ही कुठलं घालायचं आणि त्यामुळं आमच्या हातावली पोट आहे ते आम्ही काय तिकडे जाऊ शकत नाही। सर्वजण इथं जेवढी व्यापारी आहेत तेवढी इथं बसायची, त्यांची कपॅसिटी आहे नाही असं नाही, पण तिकडे जायची आमची कपॅसिटी नाही। मग आम्ही आता जवळजवळ 25 वर्ष झाले या ठिकाणी बसतोय, तेव्हा आम्ही चिखलात बसलोय, पावसात कागद घेऊन बसलोय, त्यावेळेला आम्ही तिकडे गेलो नाही, कुठं आम्हाला मिळालीच नाही जागा
आता आम्हाला इथं जागा आमचे पहिली ठिकाणची आम्हाला जागा पाहिजे. याची पलीकडे ते नगरपालिकेनं निर्णय घ्यावा आणि आमची जागा आम्हाला देवावी ही आमची विनंती आहे. सदर बाजार हा गेली कित्येक वर्ष झाली याच ठिकाणी भरतोय. हा चौक हा ऐतिहासिक चौक आहे आणि या ठिकाणी बाजार भरत असताना नगरपालिका प्रशासनाने जो निर्णय घेतलाय की बाजार हा अंबिका उद्याना शेजारी रोडला भरवावा, पण हा रोड जो आहे हा पूर्ण वाहतुकीचा रोड आहे. ह्याच्यापेक्षा पूर्ण तो वाहतुकीचा रोड आहे, कारण त्याच्या लागून पेठ सांगली हायवे, लोकांना पार्किंग करायला जागा नाही आणि हा प्रचंड मोठा बाजार आहे. हा काय एवढ्या तेवढ्या जागेत बसणारा बाजार नव्हे. 1-2 रस्त्यांना ह्या रस्त्याला ह्या बाजारला केसापासून केसाच्या कंगवेपासून पायाच्या नखापर्यंत पोलीस पर्यंत सगळ्या वस्तू इथं विकल्या जातात. इथं कापड पेठ आहे, इथं मिरची सौद्याचा व्यापार पेठ आहे, इथं मच्छी मार्केट आहे, पाठीमागच्या बाजूला मटन मार्केट आहे, पलीकडच्या बाजूला मोठं धान्य मार्केट यार्ड आहे. हे सगळ्या सोयी इथं असताना कुठं तर आडबाजूला बाजार न्यायचा आणि त्या ठिकाणी बसवायचं, तर हे प्रशासनानं थांबवावं आणि आहे या जागेत आहे या व्यापाऱ्यांना थोडं ऍडजस्ट करून आहे या ठिकाणी बसण्याची परवानगी द्यावी, एवढंच म्हणणं आहे आमचं. नमस्कार, मी रुपाली शिंदे नगराध्यक्षांना नगरपालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करते की आमचा बाजार दुसरीकडे स्थलांतर करू नये. एकदा केला होता, तिकडे बाजार वाकोबाच्या मंदिराकडे नेला होता. पाऊस आला, आमची सगळी मालं वाहून गेली, कांदा बटाटा वाहून गेला, लिंबू वाहून गेला, सगळं भाजीपाला वाहून गेला, नाल्यातलं सगळं पाणी त्यात मिक्स झालं भाजीपाल्यात. आमचं एवढं नुकसान झालं तरी नगरपालिकेतल्या लोकांनी कुणी त्याकडे लक्ष दिलं नाही, कुणी भरपाई दिली नाही. आज आम्ही भाजीपाला व्यापारावर आमचं संसार चालू आहे, आमचा उदरनिर्वाह चालू आहे, आमची मुलं बाळा शिकतात. आज नगरपालिकेनं आमच्या पोटावरच पाय दिलाय. लक्षात ठेवा, 5 वर्षांना पुन्हा निवडणुका होणार आहेत. याचा परिणाम त्याच्यावर होऊ नये याची दक्षता घ्या आणि आमचा बाजार इथंच भरवा अशी माझी कळकळीची विनंती आहे.